पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवारातील दुसरा कारखाना अशी ओळख असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक अडचणीचे दिवस केव्हा संपणार अशी चर्चा या कारखान्याबाबत सातत्याने होताना दिसून आली आहे। 2 वर्षापूर्वी पार पडलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीवेळी चेअरमन कल्याणराव काळे यांनी कर्जावरील 40 कोटी रुपये व्याज कशा पद्धतीने वाचणार आहे याची माहिती देत पुढील काळात कारखाना आर्थिक अडचणीत येणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता। तर या कारखान्यास राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या थकहमीनंतर आता कारखान्याला अच्छे दिन येणार अशी चर्चा मागील 1.5 वर्षात होताना दिसून आली। मात्र पुन्हा मागील गळीत हंगामात दीर्घकाळ तटलेली ऊसाची बिले आणि आर्थिक अडचणी हे चित्र पुन्हा दिसून आलं। तर मागील महिनाभरापासून सहकार शिरोमणी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यास दिला जाणार आहे अशी चर्चाही होऊ लागली होती। आणि याच अनुषंगाने मागील आठवड्यात ॲडव्होकेट दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेत कल्याणराव काळे यांनी 4 दिवसात खुलासा करावा असं आवाहन केलं होतं। तर सोमवारी कारखाना भाडे तत्वावर चालवण्यास विरोध करण्याच्या हेतूने बचाव समितीच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यातही आलं होतं। या बैठकीस विठ्ठल परिवारातील नेते डॉक्टर BP रोंगे सर, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे, ॲडव्होकेट दीपक पवार, विठ्ठलचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, सचिन पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील विविध सभासद, शेतकरी उपस्थित होते। यावेळी विठ्ठल परिवारातील नेते व सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्या विरोधातील पॅनलचे नेतृत्व केलेले डॉक्टर BP रोंगे सर, ॲडव्होकेट दीपक पवार, धनंजय काळे यांच्यासह विविध सभासदांनी कारखाना वाढी तत्वावर चालवण्यास देण्यास विरोध दर्शवित आपली भूमिका मांडली। प्रथमतः ज्यांनी ह्या कारखान्याचं स्वप्न पाहिलं ते आणि सत्यात उतरवलं असे कैलासवासी औदुंबराव पाटील आणि कैलासवासी वसंतदादा काळे यांच्या स्मृतीस वंदन करतो। मागं काय घडलं याच्यावर आता रडत बसायची वेळ नाही, किंवा इंग्रजीत म्हण आहे, एकदा दूध सांडून गेलं की त्याच्यावर रडत बसू नका, त्यात हातात काय लागत नाही, पण परत दूध सांडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। खरं तर थोडं सुरू करायच्या अगोदर तळेकर सर, तुम्ही मला वर घालवायला बसलाय, पण छगन पवार, मी आता सिनियर सिटीजन झालो असलो तर त्यांनी मला 50 वर्षापर्यंत खाली आणलेलं आहे, तर त्यामुळे काळजी करू नका, आपण मिळूनच जाऊया। सगळ्यांनी आतापर्यंत बोललेले अगदी इस्माईल गुरुजी असतील, नंदेव तात्या ताड असतील, नाना असतील, प्रत्येकाने चेअरमनला दोष दिला। कशासाठी चेअरमनला तुम्ही दोष देतो तर मला काही कळत नव्हतं, कारण काय लोक PhD एखाद्या विषयात करतात, काय लोक दुसऱ्या विषयात करतात। आता आम्ही PhD केली, ती संस्था काढण्यात, वाढवण्यात, मोठी करण्यात, एकाच्या 2 करण्यात, 2च्या 3 करण्यात। चेअरमनने PhD जर केलेली आहे ते म्हणजे असलेल्या 2, 4, 5, 10 संस्था एक उद्ध्वस्त करण्यात, विकून टाकण्यात, मोडीत काढण्यात आणि शेवट काय राहिलेलं असेल थोडं बहुत तेही भाड्याने देतात। आता त्यांच्या PhDला न्याय त्यांनी दिला पाहिजे तर तुम्हाला मला त्यांनी न्याय दिला पाहिजे। ते त्यांच्या PhDशी प्रामाणिकपणे
राहून प्रामाणिक PhD बरोबर राहून काम करायला लागलेले आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करण्याची गरज आहे. कितीतरी अनुभव आपल्याला एवढ्या गेल्या 10-15 वर्षामध्ये आलेले आहेत आणि आपण शिकतोय. कधी तर आपण पण शिकल्यानंतर त्याचा वापर करून अनुभव घेतल्यानंतर वापर केल्यानंतर त्यात आज काय आहे, कशा पद्धतीनं चाललेलं आहे, भविष्यात ते टिकणार आहे का नाही ह्याचा थोडासा विचार कामाचा घेऊन आपल्या अंतरात्म्याला साथ घालून आत्मा काय म्हणतोय, आपले सद्सद्विवेक बुद्धी काय म्हणते ह्याचा विचार करून जर आपण निर्णय घेतला तर इथून पुढं जे मागचं वाटोळ झालेलं आहे तर निश्चित झालेलं आहे. पण इथून पुढं ते नुकसान थांबवण्याची निश्चितच जबाबदारी आपण पेलू शकतोय. आता आपण पाहायचं म्हणलं सांगितलं एक आपली स्वेरी स्थापन झाली 13,000 स्क्वेअर फुटाच्या पत्रेच्या शेडमधनं आणि बघता बघता तिथं 7 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालं RCCचं. एकाचे 5 कॉलेज झाली, 160 विद्यार्थी 5,500 घरात संख्या गेली. एकाचे 2 कॅम्पस झाले, दुसरा जुन्या काशीगाव रोडला लोटस इंग्लिश स्कूल आणि BCA BCS कॉलेजच्या माध्यमातून तिथंच गाडं थांबलं नाही. आता तिसरा सोलापूरला कॅम्पस ताब्यात आलेला आहे. त्याच्यात चालू वर्षापासून परत डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज, MBA MCA हे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. 5वं कॉलेज आता ह्या वर्षी तर लॉच सुरू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपली PhD झालेली आहे सुदैवानं विठ्ठलाच्या कृपेनं. ह्या PhDला आपण प्रामाणिक राहतोय. काल मला विचारलं एक जणांनी का जबाबदार की सर कर्ज किती आहे तुमच्याकडून. मी म्हटलं काय कर्ज नाही. मग हे म्हटलं कसं आहे, म्हटलं चालतंय चालू जातंय. त्यांना अक्षरशः इतकं आश्चर्य वाटलं. एका बाजूला ही अवस्था, दुसऱ्या बाजूला असंच एक संस्था जी उद्ध्वस्त झालेली होती त्याच्यामध्ये आपण विठ्ठल परिवार म्हणून ढोल वाजवला जातोय वारसे सांगून. आणि मी म्हटल्याप्रमाणे तळेकर सरांनी त्यांच्या गावाला जे अनुभव सांगितला त्याच्या अगोदर आपल्या विठ्ठल कारखान्याची अवस्था काय झाली होती. उद्ध्वस्त आणि उद्ध्वस्तचाच पाडा घ्यायला जात होता. आणि दुर्दैवानं विठ्ठल परिवाराचं नाव घ्यायला काही वाटत नव्हतं. आपल्यासारखी सामान्य माणसं अभिदाबाच्या नेतृत्वाखाली आपण सामान्य शेतकऱ्याची पोरं सगळी वाड्या वस्त्यावरून आलेले पुढं आलो. आणि काय घेऊन पुढं आलो, विश्वासार्हता घेऊन पुढं आलो. आणि ह्या विश्वासार्थाला विठ्ठलाचं नाव असलेल्या कारखान्याच्या बाबतीत विठ्ठलाच्या कृपेनं विठ्ठलाचे सभासद त्यांचा अभ्यास झाला, अनुभवात शिकले. आणि खरा विठ्ठल परिवार कोण आहे, टिकवू कोण शकतंय, वाढवू कोण शकतंय, निर्मिती कोण करू शकते, शेतकऱ्यांना सभासदांना कामगारांना नाव न्याय कोण देऊ शकते याची साथ त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला घातली. सद्सद्विवेक बुद्धी जागृत केली आणि ह्या वाड्या वस्त्यावरच्या शेतकऱ्याच्या पोरांना विठ्ठलच्या कारखान्याची आबांच्या नेतृत्वाखाली सत्ता दिली. बघता बघता उद्ध्वस्त झालेला राजवाडा तिथं जायचं धाडस होत नव्हतं. आज आपण अभिमानानं तिथं जातोय. आणि ही जुनी जाणती मंडळी नाना असतील, तात्या असतील, गुरुजी असतील, ह्या वयामध्ये त्यांची छाती फुगून येते. मग अशी निर्मिती करणाऱ्या नेतृत्वाला आणि त्यांच्या सहकार्यांना विठ्ठल परिवार म्हणायचा का वारसा सांगून सगळ्या संस्था उद्ध्वस्त करून, कोणाच्या संस्था स्वतःच्या उद्ध्वस्त केल्या तर माझी संस्था मी उद्ध्वस्त केली, तू कोण विचारणार म्हणायचा थोडासा अधिकार तर असतो. कुणाच्या संस्था उद्ध्वस्त करायच्या, आपल्या संस्था उद्ध्वस्त करायच्या. अशा शेतकऱ्याच्या संस्था उद्ध्वस्त करून जर आपल्यापैकी काही जण त्यांनाच विठ्ठल परिवार म्हणणार असतील
तर अशा आपल्या मित्रांना आपण आणखीन शिकवण्याची गरज आहे, समजून सांगण्याची गरज आहे आणि अनुभव देण्याची गरज आहे. एका बाजूला कोणालाच वाटत नव्हतं हा कारखाना आपला विठ्ठल सहकारी सुरू होईल आणि जिल्ह्यात 1 नंबरचा दर आपला कारखाना देऊ शकेल हे सिद्ध करून दाखवलं. आणि दुसऱ्या बाजूला वारसा हक्काने मिळालेला कारखाना अगदी 147 कोटी मिळून सुद्धा व्यवस्थित चालवता आला नाही. कारण मी जे म्हटलं PhD त्यात हे ॲडिशनल एक मुद्दा आहे, तो म्हणजे विश्वासार्हतेचा. विश्वासार्हता घालवण्यामध्येच PhD जर केली असेल तर कशी लोक विश्वास ठेवणार, कशी लोक ऊस देणार, आणि ऊसच नाही मिळाला तर कसा कारखाना चालणार आणि आपल्याला कसा दर मिळणार, त्याचा विचार करायचा आपल्याला वेळ आलेली आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं कोणाचं 5.5 लाख रुपये येणार आहे. लाखातले तर भरपूर शेकड्याने हजारात तर असतील देणं असणारे येणं असणारे कारखान्याकडून. आता लाखात नसलं तर मी पण त्या बाबतीत अपवाद नाही, माझं पण हजारात येत आहे. गेल्या वर्षी 23-24च्या गळीत हंगामामध्ये माझा ऊस त्यांना न्यावा लागला. शेवटच्या दिवशी मला ईमेल आला, फोन आला आपल्याकडे आलेल्या गुडुंकर साहेबांचा. दुपारी फोन आला, संध्याकाळी कारखाना बंद होणार आहे, तुमचा ऊस मालक तोडीनं आणून काढला. त्याला वाटलं कशाला एवढ्या शेवटच्या अर्ध्या दिवसात कसं शक्य आहे. घालवलं मी मालक तोडीनं. ऊसाचं बी मला मिळालं नंतर हळूहळू बरं बहुतेक 147 कोटी आल्यानंतर मिळालं. पण मालक तोडीतून काही पैसे त्या ट्रॅक्टर मालकांना टोळ्या घेऊन गेल्या माझ्याकडून, यांच्याकडून मला अजूनच घ्यायचं आहे. मध्ये एकदा मी भेटल्यानंतर विनंती केली चेअरमन साहेब पैसे तेवढे द्या की म्हणतो मला म्हणले सर बघा तुम्हाला मान्य आहे का म्हणलं, तुमचे सगळेच पैसे देऊन टाकतो मी, सगळेच घेणार असला तर एका दमात एका ठोक्यात देऊन टाकतो म्हणून. आणि अगदी असं करून चेअरमन साहेब नमस्कार म्हणलं, ते नमस्कार म्हणले आणि विषय तिथं सांगू नाही शेअर काय भांडवलासहित सगळं घेऊन टाकतो देऊन टाकतो म्हणून. मला वाटतंय एखाद्या सहकारी साखर कारखान्यामध्ये किती लोकांचे पैसे येणं आहे, थोडस आपण त्यात सीतारामचं पण मिसळूया. असं जर यादी जर काढली तर मला असा अंदाज आहे माझा, मला असं वाटतंय की गिनीज बुकामध्ये जास्तीत जास्त पैसे कोणी बुडवलेले आहेत, शेतकऱ्यांचे. असं जर आपण यादी काढली तर ह्या यादीमुळं त्यांचं गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड नाव नोंदलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निवडणुकीच्या बाबतीत नाना तुम्हीच म्हणला की कदाचित पुढे निवडणुका होणार नाही किंवा आणखी कोणी जर म्हटलं मग गुरुजी म्हणले होते. असं नाही, निवडणूक घ्यायलाच लागते. पण जे निवडून येतात चेअरमन आणि संचालक मंडळाचं काम काय आहे, गेटच्या बाहेर बसायचं आणि चहा घेऊन यायचं. अधिकार शून्य असतोय, त्यामुळं त्या निवडणुकीलाही अर्थ नसल्यासारखं असतं. त्यामुळे निवडणुकीचा आपण आज विचार न करता आज कारखाना सभासदांच्या ताब्यात कसा राहील आणि सभासदांच्या मार्फत तो चांगल्या पद्धतीने कसा चालेल, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा छोटा भाव म्हणून तोडीस तोड पद्धतीनं कसा चालेल याचा आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी हा कारखाना आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी आपण अगदी जीव तोडून प्रयत्न केले पाहिजेत. आवर्जून मला सांगायचं आहे, सभासदांना विनंती करायची आहे, सभासदांनी त्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त तन आणि मन त्या दोन्हीने पुढे यावं, या चळवळीमध्ये या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं. आम्ही इकडून तन आणि मन तर असणारच आहे, त्याच्या बरोबरीनं जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्यासाठी धनाच्या बाबतीत सुद्धा आम्ही कुठं कमी पडणार नाही हे इथं आवर्जून मी इथं आपणाला सांगू इच्छितो. आणि
आणखीन एक महत्वाची गोष्ट, आतापर्यंत दीपक दादा असतील, मी असेल, थोडंसं निवडणुकीच्या तोंडावरती थोडंसं जागरूक होत पोहोचायचा प्रयत्न करायचो. पण ग्रामीण भागातले आपले शेतकरी बंधू तिथपर्यंत पोहोचणं, त्यांना समजणं, आणि ते सध्याच्या नेतृत्वाकडे बघतच नाहीत. जे आज त्यांच्याबरोबर आहेत ते ह्या नेतृत्वाकडे बघूनच त्यांच्याबरोबर राहतात, त्यांच्यावरती प्रेम करतात. हे नेतृत्वाला आपण मानूया की, पण ह्या नेतृत्वाच्या नावानं तरी कमीत कमी सभासदांना आपण जागृत करूया. आणि निश्चितच हा कारखाना वाचूया. एक परमनंट कार्यालय आपली नवीन, म्हणजे मधलं जुन्या बस स्टँडच्या शेजारचं जे नवीन बस स्टँड आहे त्याच्यासमोर मिठाई नागरी सहकारी पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेच्या बाजूलाच आपण एक कार्यालय उघडूया. एका सिस्टमॅटिक पद्धतीनं काम केल्याशिवाय कुठलाही असा मोठा प्रकल्प, मोठं काम मार्गी लागत नाही. माझी विनंती आहे सचिनजी आणि लवकरात लवकर हे आपले गणपती गौरी गेल्या की आपण आबांचा नेतृत्वाचा वेळ घेऊया, त्या कार्यालयाचं उद्घाटन करूया, तिथे यंत्रणा कामाला लावूया. नाना तुम्ही म्हटलं गावागावात पोचलं पाहिजे, गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आमचे भाऊ त्यांना राहुल नाही, दुसऱ्यांदा उठून त्यांनी थोडंसं बोंब मारली म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमच्या शहरात काय पैसे तिकडं, सर्टिफिकेट पण तिकडं, नाव पण तिकडं, ते नाव तिकडंच, म्हणजे मतदान कसं असतं त्याच्यासाठीच त्यांनी जोरामध्ये हे केलं. तर अशा केसमध्ये भाऊ सिस्टमॅटिक येत. आपण काय म्हणतोय भाऊ की कारखाना चांगला चालवून चांगला दर त्यांनी द्यावा. सत्तेसाठी कोण इथं हातावलेला आहे सांगायला भाऊ. इव्हन 2016-17 साली आपण जेव्हा निवडणूक लढवली भारत मानाच्या विरोधात विठ्ठल सहकारीची, सिटिंग आमदार, सिटिंग चेअरमन, असं काय पहिल्यांदाच एंट्री मारून कारखाना ताब्यात आला, सत्ता आपल्या ताब्यात येणार हे गृहीतच झालं नव्हतं. आपलं ऑब्जेक्टिव्ह आपण लिमिटेड ठेवलं होतं, सभासदांमध्ये जागृती निर्माण करायची. बाबा हा मान दुर्दैवानं असते आपल्यात नाही, त्यामुळे आता कसं बोलायचं हा विषय. पण भविष्यात हा कारखाना बंद पडणार आहे, जागं व्हा आणि तो बंद पडणार नाही याच्या पद्धतीनं आपलं योगदान चांगल्या पद्धतीने द्यायचा जागरूकपणे प्रयत्न करा. तर तिथून पुढे आल्यानंतर कालच्या इलेक्शनमध्ये जर ते काय कोरोनाच्या काळामध्ये आबाने कुठलं घर सोडलं नाही सभासदांचं. लॉकडाऊन असताना जीवावर उधार होऊन ही जागृती निर्माण केली आणि आपल्याला यश मिळालंय. आपल्याला यश मिळू शकतंय याची आपल्याला खात्री आहे, निर्माण झालेली आहे. आबांनी जी PhD केली आहे ती विश्वासार्हतेच्या बाबतीत PhD केली आहे. बोलले आणि केलं आणि लोक विश्वास ठेवत गेले आणि चाललेले आहेत. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचं आहे आणि हे पद्धतशीरपणे सिस्टमॅटिक पद्धतीने काम करायचं आहे. मला या निमित्तानं एवढंच आपल्याला विनंती करायची आहे की मी सभासद जरी आपण सगळे असलो तरी आज जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी कार्यकर्ते समजतो. कारण प्रत्येक माणूस या प्रक्रियेमध्ये पुढे येऊन पळून तळमळीनं काम करणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. प्रत्येकाला आपल्या आपल्या काही गोष्टी असतात, पण त्या आपल्या गोष्टी करत असताना सुद्धा आम्ही वेळ काढू शकतोय, पुढे येऊ शकतोय हे दाखवणारे आपण सर्वजण आहोत. हीच भावना, हीच तळमळ पुढे चालू ठेवूया आणि एवढे आपण तळमळीनं जर पळत राहिलो, पुढे सरकत राहिलो तर मला वाटत नाही कुठली गोष्ट अवघड आहे. जनता आपल्या पाठीमागं, सभासद आपल्या पाठीमागं, कारखाना वाचवण्यासाठी यायला काही हरकत नाही. मी ही विनंती करतो आपल्या सर्वांना. आणि ही मिशन म्हणून आपण ताब्यात घेतलेलं आहे, ही मिशन आपण पुढे नेऊया अशा पद्धती सर्वांना विनंती करतो आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचरणी प्रार्थना करतो. आदरणीय चेअरमन साहेबांना विठ्ठल रुक्मिणीने सुबुद्धी द्यावी
आणि कोणाच्या जर ताब्यात दिला जाणारा हा कारखाना त्यांनी देऊ नये असा निर्णय त्यांनी घ्यावा असे त्यांना सुबुद्धी प्रेरणा विठ्ठल आशीर्वाद काय द्यावे विठ्ठल रुक्मिणी आणि हा कारखाना त्यांनी का चालवणार पण चांगल्या पद्धतीने चालवावा आणि आपल्या सर्वांना निपक्षपणे न्याय द्यावा